तर विद्यार्थी मित्रांनो, एस टी महामंडळामध्ये ही भरतीची जाहिरात निघालेली आहे विविध पदांसाठी. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जळगाव विभाग. तर येथील विभागीय कार्यालयात तसेच विभागीय कार्यशाळेत सन 2025-26 या सत्रासाठी तांत्रिक तसेच तांत्रिक वोकेशनल अभियांत्रिकी या व्यवसायातील शिकाऊ उमेदवारांची इथं भरती करायची आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहे. तर एक नंबरचे जे पद आहे तर ते आहे मेकॅनिकल मोटर व्हेकल. तर यासाठी इथं 55 जागा आहेत. त्यानंतरचे पद आहे मोटर व्हेकल बॉडी बिल्डर पत्रे कारागीर. तर यासाठी इथं 60 जागा आहेत. त्यानंतरचे पद आहे मेकॅनिकल ऑटो इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स. तर यासाठी इथं 30 जागा आहेत. त्यानंतरचे पद आहे वेल्डर. तर यासाठी इथं 20 जागा आहेत. त्यानंतरचे पद आहे पेंटर. तर यासाठी इथं 6 जागा आहेत. त्यानंतरचे पद आहे डिझेल मेकॅनिक. तर यासाठी इथं 70 जागा आहेत. त्यानंतरचे पद आहे प्रतिशन व वातानुकूल रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर. तर यासाठी इथं 10 जागा आहेत. त्यानंतरचे पद आहे इलेक्ट्रॉनिक्स. तर यासाठी इथं 10 जागा आहेत. आणि या पदांसाठीची तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला इथं 10वी उत्तीर्ण लागेल. तसेच संबंधित विषयामध्ये तुम्हाला ITI इथं लागणार आहे. आणि जी वयोमर्यादा आहे तर ती 16 ते 33 वर्षापर्यंत आहे. त्यानंतरचे पद आहे अभियांत्रिकी पदवीधर यंत्र मोटार. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला अभियांत्रिकीमधील यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल या विषयातील पदवीधर इथं लागणार आहे, BE पदवी. आणि वरील विषयातील उमेदवार इथं उपलब्ध न झाल्यास यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवीधारकास इथं प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी तुम्हाला डिप्लोमा यांत्रिकी किंवा ऑटोमोबाईल परीक्षा उत्तीर्ण असणे इथं आवश्यक आहे. आणि या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 33 वर्षापर्यंत आहे. तसेच जो प्रशिक्षण कालावधी आहे तर तो इथे 1 वर्षासाठी असणार आहे. तसेच या पदांसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ते खुल्या प्रवर्गासाठी 590 रुपये आहे. तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी 295 रुपये इथं राहणार आहे. आणि हे परीक्षा शुल्क तुम्हाला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जळगाव विभाग यांचे विभागीय कार्यालय रोकपाल विभाग तर या ठिकाणी तुम्हाला सादर करायचे आहेत. तसेच तुम्हाला जे अर्ज आहेत तर ते इथं ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. MHRDNTS या वेबसाईटवरती जाऊन. आणि ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला या कार्यालयाकडील छापील अर्ज तसेच शुल्क भरणा पावती तसेच ऑनलाईन भरलेला अर्ज, शाळा सोडल्याचा दाखला, तसेच 10वीचे गुणपत्र, ITIचे प्रमाणपत्र, तसेच NCVTचे प्रमाणपत्र, जातीचा दाखला, आधार कार्ड, डोमेसाईल. तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत. आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जळगाव कार्यालयात तुम्हाला सादर करायचे आहेत 3/3/2025 पर्यंत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.